नमस्कार, महासागरच्या खरी खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाहीसाठी मतदान होत असते। 1952 ते 1962 पर्यंत देशात काँग्रेस हाच एकमात्र पक्ष होता। त्यावेळी मतदारांना कार्ड स्वरूपात मतदान दिले जात होते आणि मतदान कक्षात जाऊन त्याला पसंतीच्या उमेदवाराच्या पेटीत आपले मत टाकावे लागत होते। मात्र त्यावेळीही थोड्याफार प्रमाणात ही मतपत्रे विकत घेतली जात होती, त्यामुळे त्यातही गैरव्यवहार होत होता। हे दिसून आल्यामुळे त्यानंतर उमेदवारांसाठी मतपत्रिका छापून घेण्यात येऊ लागल्या आणि संपूर्ण उमेदवारांची यादी असलेल्या मतपत्रिकेवर शिक्का मारावा लागत होता। या पद्धतीने मतदाराला आपली मतपत्रिका तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समोरच पेटीत टाकावी लागत असे। हा प्रकार वर्षानुवर्षे चालला। त्यानंतर नवीन शतकात इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन अर्थात ईव्हीएम आले। ओरिजिनल मतदार कार्डाच्या नंतर झालेला हा तिसरा बदल आहे। म्हणजेच आता ना मतदार कार्ड ना मतपत्रिका, आता बटन दाबले की काम झाले। अशा प्रकारे लोकशाहीच्या मतदानाची चढती भाजणी आकाराला आलेली आहे। पूर्वीच्या काळी स्वयंचलित गाड्यांना किक मारून सुरू करावे लागत असे, तेव्हा मोटरसायकल असो किंवा स्कूटर असो चालू करण्यासाठी किक मारावी लागत असे। आता मात्र तसे नाही। 4 चाकी असो किंवा स्कूटर असो किंवा मोटरसायकल असो, फक्त स्विच दाबला की गाडी सुरू होते। तशीच आपल्या मतदानाची गाडी ही बोटावर शाई लावणे आणि बटन दाबण्यापुरती उरलेली आहे। असो, हा झाला मतदारांचा कार्यक्रम। पण बिचाऱ्या उमेदवारांना किती गोष्टींसाठी काय करावे लागते याचा विचार केला तर सध्याच्या निवडणुकीसाठी उभे राहणे आणि नियम पालन करणे मोठेच कठीण आणि जिकिरीचे झालेले आहे। आचारसंहिता पूर्वी होती, पण 90च्या दशकात TN शेषन नामक निवडणूक आयुक्त आले आणि त्यांनी त्या आदर्श आचारसंहितेचा आदर्श म्हणजे काय याचा वस्तुपाठ सांगून अयोग्य ठिकाणी कारवाई करून योग्य आचारसंहिता काय असते ते दाखवून दिले होते। शोले चित्रपटात जसा गब्बरचा धसका होता, त्या चित्रपटात माता आपल्या मुलाला बाळा रडू नको नाहीतर गब्बर येईल असा धाक दाखवीत त्यामुळे मूल रडायचे थांबत असे। असा त्या चित्रपटातील गब्बरचा जबरदस्त धाक होता। तसेच निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांना आचारसंहिता पाळा नाहीतर जाळून टाकतील शेषनच्या ज्वाळा असा जबरदस्त धाक होता। खर्चावर मर्यादा असली पाहिजे। विनाकारण मोठमोठ्या सभा उमेदवारांनी घेऊ नये। खाण्यापिण्यावर ठराविक खर्च व्हावा असे कित्येक नियम आले। आता उमेदवारांना आपल्या संपत्तीची घोषणा करावी लागते। आपल्यावर कोणते आरोप तेही कोणत्या गुन्ह्याखाली आहेत याची जाहिरात वर्तमानपत्रात प्रकाशित करावी लागते। त्यामुळे आपले लोकप्रतिनिधी कसे आहेत हे लोकांना समजावे अशी ही व्यवस्था आहे। आता या निवडणुकीतील खर्चाबाबत जी तरतूद आहे त्याच तरतुदीतील फोलपणा दिसतो, पण सिद्ध करता येत नाही। पूर्वीच्या काळी पक्षाचे कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून आपल्या प्रचारासाठी आलेल्या लोकांचे खाणेपिणे करून आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत असत। आम्ही असे अनेक उमेदवार पाहिले आहेत की ज्यांचा खर्च अगदी काही हजारांच्या घरातच असायचा। 2-4 उदाहरणे समोरच आहेत। जळगाव जामोद मतदारसंघात शेकापचे KR पाटील नावाचे उमेदवार तेव्हाच्या उमेदवारी डिपॉझिटचे 100 ते 200 रुपये तेवढेच भरत असत। त्यानंतर जनतेच्या सहभागातून त्यांचा प्रचार चालत असे। 2 ते 4 हजार रुपयांचा खर्चही जनता करीत असे आणि विशेष म्हणजे ते निवडून येत असत। आम्ही हे उदाहरण मुद्दाम दिलेले आहे। असे अनेक पुढारी संपूर्ण महाराष्ट्रभरात रात्रंदिवस 5ही वर्ष जनतेच्या समस्यांसाठी उभे राहत असत। तेव्हा आदर्श आचारसंहिता नसली तरी पुढाऱ्यांचे वागणेच इतके आदर्श असे की त्या काळात एखाद्या उमेदवारावर छोटासा कलंक असला तरी त्याला लाज वाटत असे। आता आमच्या अनेक पुढाऱ्यांना स्वतःवरचा कलंक म्हणजे कलंक शोभा वाटते। यामुळेच बलात्कारापासून खुनाच्या आरोपापर्यंत घोषित असलेले सर्वच उमेदवार उजळ माथ्याने निवडून येत असतात। आज उमेदवारांना केवळ कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी लागत नाही, तर इतरही अनेक छुपे खर्च गुपचूप चोरी छुपे करावे लागतात। पुणे मुंबई सारख्या महानगरात तर या प्रकारच्या खर्चांना काहीच सीमा नसते।
निवडणूक आयोगाचे निरीक्षक आणि शेषन साहेबांच्या जागी असलेले पुलसाट आयुक्त यांच्यासोबत सर्वांना सर्व काही ठाऊक असते, मात्र सर्वच जाणून बुजून गप्पा बसतात. आता निवडणूक हा मोठा व्यवसाय झालेला आहे. निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांवर खर्चासाठी अनेक प्रकारचे मदत करणारे मोठे उद्योजक आहेत. भविष्यात आपले काम करून घेण्यासाठी उपयुक्त असतील अशा उमेदवारांना किती आकड्यांची मदत दिली जाते याचे खरे आकडे समोर आले तर भल्या भल्यांना आकडे येईल आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे डोळे पांढरे होतील. एकदा निवडून आल्यावर पुढच्या 5 वर्षात लोकसभेसाठी होणारा खर्च वसूल करायचा असतो. आपण निवडणुकीसाठी केलेला खर्चही वसूल करायचा असतो. विधानसभा मतदारसंघात फिरण्यासाठी महागड्या वाहनाची इंधनासह सोय करावी लागते. तेव्हा मतदारसंघासाठी सरकारकडून येणारा निधी आणि लाखो रुपयांच्या पगाराची तरतूद यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींकडे अपेक्षेने पाहणाऱ्या जनता जनार्दनाचा अनेकदा अपेक्षाभंग होतो. अशी ही आपली निवडणूक सध्या महाराष्ट्रात सागर संगीत सुरू आहे. मोठमोठ्या लोकांच्या शब्द प्रदूषणामुळे अनेकांना गुदमरल्यासारखे वाटते, पण त्यांना लाज नाही आणि आपल्याला काहीच इलाज नाही. खरे हेच खरे आहे. तेव्हा अशा निवडणुकीचा डोके न वापरता शांतपणे बघत बघत आनंद घ्यावा हीच आमची खरी खरी अपेक्षा आहे. एकूणच भारतीय लोकशाहीचा विजय असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.